मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सागर बंगल्यावर जाऊन देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार असल्याची माहिती समोर येते। शरद पवार यांच्या भेटीनंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी गेल्याचं कळतंय। शरद पवार आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्यामध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून चर्चा झाल्याची देखील सूत्रांची माहिती आहे। त्यामुळे आता मुख्यमंत्री आणि फडणवीसांच्या भेटीमध्ये नेमकं काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी जाणार असल्याची माहिती आहे। कपिल राऊत आमचे प्रतिनिधी सध्या फोन लाईनवरून आपल्या सोबत आहेत। कपिल, आपण पाहतोय की मुख्यमंत्री शिंदे आणि शरद पवारांची भेट झाल्यानंतर आता मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला जाणार आहेत, नेमकं काय कारण? नक्कीच महत्वाची राजकीय बैठक असणार आहे, ही राजकीय भेट असणार आहे असंच बोलू शकतो। काही तासापूर्वीच 20 मिनिटाची एक महत्वाची बैठक झाली आहे मुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्यामध्ये। सह्याद्री अतिथीगृह येथे ती बैठक झालेली आहे आणि आरक्षण हा सर्वात महत्वाचा मुद्दा होता जो सध्या गाजत आहे, त्याच्यावर महत्वाची बैठक झालेली आहे, सकारात्मक बैठक झालेली आहे। आणि या बैठकीनंतर सह्याद्री गेस्ट हाऊसची जेवढ्या बैठक आहे त्या बैठका संपताच मुख्यमंत्री सागर बंगल्यावर जाणार आहे, उपमुख्यमंत्र्यांची ते भेट घेणार आहेत आणि जो आरक्षण विषय आहे आणि मुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्यातलं काय संभाषण झालं, याच्यात काय काढता येईल, काय याच्यात तोडगा काढता येईल का, या सर्व गोष्टीवरती आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीमध्ये महत्वाची चर्चा होणार आहे। सह्याद्री अतिथीच्या ज्या बैठका संपल्यानंतर लागलीच मुख्यमंत्री सागर बंगल्यावर जाणार आहेत आणि ही बैठक होणार आहे। सर्वात महत्वाचं म्हणजे कालच भाजपाकडनं शरद पवार यांच्यावर कडक टीका करण्यात आलेली आहे। त्यानंतर आता शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे आणि आता संध्याकाळी पुन्हा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट होते। म्हणजे राजकीय भेटा कधी सुरू झालेल्या आहेत आरक्षण मुद्द्यावरून असं जाऊन बोलू शकतो। निश्चितच, त्यामुळे आता मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीत काय होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद कपिल या सविस्तर माहितीसाठी।